देखो ऑन करो, मैंने बंद किया था। सामने बैठे हैं, देखो सामने बैठे हैं। हो आले नाही इली रे, इली फ्रेश करा, रिफ्रेश करा। हाँ फ्रेम बघा, फ्रेम बरोबर आहे। ये बंद करू वाटी लिंक झालं सगळं। लिंक आली। ओके झुमोर टाकून काही दिवसा अगोदर मालेगाव शहरामध्ये 300 कोटीपेक्षा जास्त वीज चोरी होण्याचे सत्य मी आपल्या माध्यमातून मांडलेलं होतं आणि तेव्हा हाही उल्लेख केलेला की त्या संबंधित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींबरोबर आमची बैठक झालेली, त्या संबंधित लोकांची बैठक झाली। आता अभिमानाने मी सांगू शकतो की त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहेत आणि काही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीची रिकव्हरी ही होण्याची सुरुवात झालेली आहे। यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि वीजी शेखर यांचा मी मनापासून मी आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीच्या अनुसार मालेगाव वासियांना न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्या बोलण्यामध्ये मी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केलेला आणि त्यामुळे खूप लोकांना हिरव्या मिरच्या झोंबल्या आणि सतत माझ्याबद्दल मालेगावमध्ये प्रेस घेणं, नोटिसेस पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय। मालेगाव हे आमच्या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे। महाराष्ट्राचे नागरिक तिथे राहतात आणि महाराष्ट्राच्या मध्ये राहून जर कोण पाकिस्तानचं उदो करत असेल तर ह्यावर आम्ही आजही बोलणार, उद्याही बोलणार, कितीही नोटीस पाठवल्या तरीही बोलणार। कारण का ह्याची कारणं आहेत, कारण का मालेगावमध्ये राहून अगर पाकिस्तान जिंदाबादचे अगर नारे आणि घोषणा कोण देत असतील त्याचं मी मुद्दामून तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो। हा मालेगावचा व्हिडिओ आहे। पाकिस्तान जिंदाबाद, आता हे पाकिस्तान मध्येच ऐकायला मिळत असेल आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवादमध्ये बसत नाही। म्हणून त्या पातळीवर आम्ही ह्याबद्दलचं विश्लेषण आणि उत्तर देऊ। संजय राजाराम राऊतनी आज मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मोदीजी आणि मोदीजी स्वतःचं गुणगान कसं गातात, कालच्या भाषणामध्ये त्यांनी नेहरूजींचे जे काही सत्य दाखवलं की नेहरूजींनी आपल्या
भारताला आळशी कसं बनवलं याचं अतिशय उत्तम विश्लेषण आमच्या पंतप्रधानांनी काल सभागृहामध्ये केलं. आणि अपेक्षेप्रमाणे गांधी कुटुंबियाचा नवीन कामगार संजय राजाराम राऊत ह्याला मिरच्या झोंबल्या पाहिजेत होत्या. पण मला एक प्रश्न संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे. एका बाजूने तू मोदीजींवर टीका करतोस, एका बाजूने भारतीय जनता पक्षावर तू गरळ ओकतोस, एका बाजूने सामनाचा अग्रलेख हा शिबू किंवा तो हेमंत सोरेन हे किती हे कसे झुकले नाहीत त्याबद्दल तुमचा अग्रलेख लिहून येतो. पण दुसऱ्या बाजूने तुझा मालक पूर्ण कोकण दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मोदीजींचे गुणगान गायला सुरू केलेले आहेत, मोदीजींचं कौतुक करायला सुरू केलेलं आहे. मोदीजींना आम्ही शत्रू मानत नाही, पण मोदीजी मला शत्रू मानतात. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने मी जे काही दिवसापासून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की उद्धव ठाकरे हा पलटी मारण्याच्या फुल तयारीमध्ये आहे. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेचे कुठले सहकारी अमित भाईंच्या घराच्या बाहेर आणि मोदीजींना भेटण्यासाठी प्रयत्न करतायत याचं काही दिवसात मी पुरावे सकट फोटो सकट माहिती देणार आहे. मी आज पण उद्धव ठाकरेंना आवाहन करतो, दोन्ही मुलाच्या डोक्यावर शपथ हात ठेवा आणि शपथ घ्या की मी भारतीय जनता पक्षाबरोबर परत युती करण्यासाठी आतुर नाही आहे. हे सांगून टाका महाराष्ट्राला, शिवसैनिकांना सांगून टाका. एका बाजूने टीका करायची, तुमचा तो कामगार संजय राजाराम राऊत सतत सकाळी येऊन टीका करतो, आणि दुसऱ्या बाजूने हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्ली असो किंवा भारतीय जनता पक्षाचे उंबरटे झिजवतायत, पायावर डोकं ठेवण्यासाठी आतुर झालेले आहेत. याबद्दल थोडं महाराष्ट्राबद्दल माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे पूर्ण कोकण दौऱ्यावर मोदीजींचे वर विविध टीका टिप्पणी करत बसायची. या संजय राजाराम राऊतनी विचारायचं की मोदीजींनी काय केलं, देशासाठी काय केलं. मोदीजींनी देशासाठी काय केलं हे माहिती घ्यायचं असेल तर काल तुझे मालक आणि तुझी मालकीन ही वंदे भारतनी चिपळूण पासून ते मुंबईपर्यंत गेलेले आहेत. ज्या वंदे भारत मध्ये तुझी मालकीन आणि तुझा मालक बसून ते काय परत जात होते मुंबईला ना, ती मोदीजींची देण आहे, मोदीजींमुळे झालेला आहे. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तुझ्या या टीका टिप्पणीला, तुझ्या या अग्रलेखला विरोधक सोड, तुझा स्वतःचा मालक तरी भीक घालतोय का याबद्दल थोडा विचार कर. धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्र गुंडगिरीचा अड्डा झालेला आहे, मोदींनी नेमलेले मुख्यमंत्री राज्यात गुंड राज्य निर्माण केलं. मग संजय राजाराम राऊत आणि निलेश पराडकर नावाच्या टिळकनगरच्या गुंडाचे काय संबंध आहेत ह्याबद्दल पण जरा त्यांनी थोडं विश्लेषण करावं. अन्य लोकांचे फोटो अगर ट्विटरवर टाकण्याचं सत्र अगर संजय राजाराम राऊत सुरू करत असेल तर मग आदित्य ठाकरे बरोबरचे या निलेश पराडकरचे फोटोग्राफ जो एका अंडरवर्ल्ड डॉनशी कनेक्टेड आहे, मग संजय राजाराम राऊतच्या प्रेसमध्ये बसलेला निलेश पराडकर, त्या सगळ्याचा अल्बमच किंवा वेब सिरीजच आम्ही बाहेर काढू ना, आणि मग दिसेल की बाबा गुंड्यांना महाविकास आघाडीच्या काळात कोण पोसत होतं, कोण मांडीवर घेऊन फिरत होतं हे दिसेल. उठसूट अगर मोदीजींवर आणि आमच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची तू अगर हिंमत करत असशील ना, तर तुझ्या मालकाचे, तुझे गुंडांबरोबरचे कुठे कुठे कसे कसे हनीमून झाले आहेत ना, हे सगळं दाखवतो आम्ही. त्यावर संजय राऊत असंही म्हणतायत की शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शिंदे सरकार आल्यानंतर 1700 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यावर मोदी काही बोलत नाही.
मग तू ज्यांचा चेला आहे पवार साहेबांचं, ते कृषी मंत्री असताना किती आत्महत्या झाल्या याचे पण जरा आकडे महाराष्ट्राला दिले तर महाराष्ट्रात ज्ञानात थोडं भर पडेल. 80 कोटी गरिबांना फुकट धान्य देणे हे योग्य लक्षण आहे का, असा प्रश्न संजय राऊत विचारतात. म्हणजे देशाच्या गोरगरिबांना करोनाच्या काळात जे काही म्हणजे खाण्याचे जे काही संकट आलेलं, गरिबीची संकट आलेलं, त्याच्यावर तोडगा म्हणून मोदीजींनी धान्य आणि सगळे विषय तेव्हा सुरू केलेली योजना सुरू केली. तुझ्यासारखे खिचडी चोरी गरिबांचे करत बसले नाही. जे गरीब कामगारांची खिचडी चोरी करणारा तुझा कुटुंब आहे त्याच्यासारखं नाही. मोदीजी गरिबांना मदत करणार आहेत आणि तुम्ही गरिबांची खिचडी चोरी करणारं तुझं कुटुंब आहे, म्हणून तुला गरिबांचे संकट कळणार नाही. जनतेला तुम्ही राम मंदिर दर्शनाला नेता, जे जनतेने मागितलं नाही त्यापेक्षा त्यांना नोकऱ्या द्या, ते गरजेचं आहे असं संजय राऊत मोदींवर बोलले. नोकऱ्या देण्याचं कामच गेली 10 वर्षापासून आमच्या मोदीजींचं सरकार करते आणि म्हणूनच आमची अर्थव्यवस्था वाढते. तुमच्यासारखं फक्त तुझ्या मुलीसाठी वाईन कंपनी आणि आदित्य आणि तेजसला कंपन्या आणि त्यांना त्यांची बेरोजगारी आणि त्यांनाच व्यवसाय एवढ्यापर्यंत मोदीजी थांबलेले नाहीये. देशातल्या प्रत्येक तरुणाला हाताला काम देण्याचं काम आमच्या मोदी सरकारने गेले 10 वर्षापासून केलेलं आहे. स्वतःच्याच कुटुंबाला खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट देत बसले नाही तुझ्यासारखे. जामिनावर बाहेर आलेल्या गुंड टोळ्या मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यांच्याकडे काय काम आहे, मी यापुढे रोज गुंडांची माहिती देणार, यापुढे रोज एक फोटो ट्विट करणार असं संजय राऊत बोलतात. मग त्याचबरोबर तुझ्या मालकाचे आणि मालकाच्या मुलाचे आणि तुझे स्वतःचे या गुंडांबरोबरचे हनीमूनचे फोटोग्राफ मग आम्ही पण जरा आमच्या एक्स अकाउंटवर टाकायला सुरू करतो, अल्बमच दाखवतो आणि मग नागडा झाल्यानंतर मग शेवड्यासारखा रडत बसू नको. संजय राजाराम राऊतला सांगेन हमाम में सब नंगे हे लक्षात ठेव. महाविकासच्या जागा वाटपामध्ये कुरबुर आहे अशी एक चर्चा आहे, त्यावर संजय राऊत असं म्हणतात की जागा वाटप अंतिम झालेलं आहे, ते तुम्हाला लवकरच समजेल, काहीच अडचण नाहीये. महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. जागा वाटपाच्या मध्ये यांचे काही तालमेल नाही आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये स्पष्टता दिसेल. काँग्रेसला किती जागा मिळायला पाहिजे होत्या ते किती मिळत आहेत आणि उबाटाला कसं भीक दिली जाते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. तुम्ही बघा टप्प्याटप्प्याने ह्यांनी किती आव आणला भांडूपच्या देवानंदनी आणि आजकाल दिल्लीचा देवानंद झालेला आहे, काय फरक पडणार नाही. मालेगावला मिनी पाकिस्तान म्हटल्यामुळे आपल्याला नोटीस पाठवण्याची चर्चा आहे. 7 दिवसाच्या आत जर मालेगावकरांची माफी मागितली नाही तर कोर्टात खटला दाखल करण्याचं राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादीच्या नेत्या शाने हिंद यांनी सांगितलं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणण्याची काही जी कारणं त्याचे पुरावे मी तुम्हाला आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत. ज्या आमच्या मालेगाव शहरामध्ये अगर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तिथे अन्य जिहादी लोकांचा कारभार लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल, तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा जास्त अगर अशा घटना अगर वाढत जात असतील आणि मालेगावकरांना मिनी पाकिस्तान म्हणून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माजी आमदार आसिफ शेखनी काही दखल घेता कामा नये. तो माजी आमदार आहे की पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे. म्हणून जी काही नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना. मी काय चुकीचं बोललेलो नाही, मी मालेगावकरांच्या हितातच बोललेलो आहे. आज आमच्या देवेंद्र फडणवीसजींमुळे बीजी शेखरांमुळे तिथे 300 कोटीपेक्षा जास्त झालेल्या वीज चोरीची रिकव्हरी सुरू झालेली आहे. जो जनतेचा पैसा आहे, जो सरकारचा पैसा आहे, म्हणून ह्यांच्या दाड्या कुरवडल्यामुळे ह्यांच्या योग्य धुंगणाखाली मिरची लागल्यामुळे आता ही तडफड चालू आहे.
त्या तडफडीला मी जास्त दखल घेत नाही. म्हणजे तुम्ही माफी मागणार का? मी कशाला माफी मागू? मी काय चुकीचं बोललोच नाहीये. जिथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तर तिथे पाकिस्तानच म्हणणार ना. महाराष्ट्रामध्ये इथे भारताचा जय जयकार केला जातो, पाकिस्तानचा जय जयकार केला जात नाही. म्हणून माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. जे काय आम्ही कायदेशीर किंवा त्याला जे काय उत्तर द्यायचं उत्तर दे. तर विजय वडेट्टीवारांनी आता सकाळी आरोप केला आहे की कमिशन आणि वसुली हे या सरकारचं ब्रीदवाक्य आहे. कदाचित विजय वडेट्टीवारांना अजूनपर्यंत कळलं नसेल की सरकार बदललेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये चाललेली वसुली ज्याच्यात ते भागच होते ते आता आमच्या सरकारमध्ये होत नाही. म्हणून विजय वडेट्टीवारांना सांगेन जरा सकाळी उठून जरा कडक चहा घ्या आणि शुद्धीवर या, मग कळेल. साहेब, धनंजय मुंडे बोलले की शरद पवार साहेबांनंतर आव्हाड यांना पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा आहे आणि रोहित पवार यांच्यासाठी टीका केली आहे की आव्हाड यांनी पक्षाचं वाटोळ केलं, त्याच पद्धतीने रोहित पवार देखील पक्षाचं वाटोळ केलं आहे. रोहित पवार काय रसायन आहे हे महाराष्ट्राला लवकरच कळेल. धनंजय मुंडेजी काय त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषयाबद्दल बोलले असतील हे काय मी ऐकलं नाही आणि त्याच्या बोलण्याचा माझा अधिकार पण नाहीये. पण एवढंच आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे की रोहित पवार हा पवार गटाचा पप्पू आहे. म्हणून जसा राहुल गांधी काँग्रेसला संपवण्यासाठी पूर जोराने चौथ्या घेरवर चाललेला आहे तसंच रोहित पवार हा शरद पवार गटाचा महाराष्ट्राचा पप्पू आहे. त्याच्यावर मी त्यांच्यावर सहमत आहे.